खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूंटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे। आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामे आना आज हमें है सजाना। क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू। ओ दुनिया सजी तेरे लिए, खुद को जरा पहचान तू। तू धूप है झम से बिखर, तू है नदी। समोर सादर करणार आहे याच्यासाठी आहे की मुळात कविता म्हटल्याने तर तुम्हाला फार तर यमक असलेला कविता, येरे येरे पावसात तुला देते पैसा सासा यमक चरणांवर। तर नॉर्मली तुम्हाला यमकातल्या कवितेची सवय असते, नंतर तुम्ही 8वी 9वी 10वी केल्यानंतर 11वी असताना मुक्तछंदातल्या कविता बऱ्यापैकी, तर मुक्तछंद समजून घेताना त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल। पण मी फक्त तुम्हाला एक कविता वाचून दाखवते, नादो महालो। म्हणजे माझ्याकडे नादो महालो याची कविता निवडली गेली, पण मला माहिती नव्हतं त्याच दिवशी नादो महालोचा पहिला स्मृती दिवस होता। आई अपरात्री उठायची आणि जात्यावर बसायची, फाटक्या डोक्याला गाठी बांधून अंग झाकून द्यायची। इतक्या अपरात्री ही गाडी खायची, म्हणून तिच्या आवाजाला काळोखात निघून जायची। मी भुतासारखा ओढून उठायचो त्या रात्रीला आईला वेगायचो। आई गुरुवारी बसायची, खाली तिला आणायची, मला कडकडून कवराळून घ्यायची, रात्रभर थोडून गाणं म्हणायची। मला काहीच कळत नाही, तरीही आईला मी विचारत असे ती कशाला रडतेय, जग झोपल्यावर एकली कधी अपराधी रडतेय। आई गलबलून यायची आभाळासारखी, आई गलबलून यायची आभाळासारखी मला कुरवाळत बसायची, काय खाऊ घ्यावे। आई कशासाठी रडायची मला कळलंच नाही, आई कशासाठी रडायची मला कळलंच नाही कधी। संबंध आयुष्याचं पीठ झालेलं तिच्या अंगावर सुरकुत्या तेवढ्या दुःखाची बरबड अंगावर ग्रासून काढणार। सगळं घरभर असतानाही कधी वेडेपणा करायची, सगळं घरभर असतानाही कधी वेडेपणा करायची। तिला वाटेल तर रात्री जात्यावर बसायची, जुन्या जुन्यांची दारिद्र्य वापरायची लंथनासारखी। सगळ्या आईला शिवाय जाते, झोपेतून उठताना माझे डोळे तसेच गेले तिच्या सुरकुत्या खेळताना। एकदा आई गाणं म्हणाली काळीच कापणार, एकदा आई गाणं म्हणाली काळीच कापणारं लपतलेलं जुन्या शब्दांचं। मी थांबवलं तिच्या नंतर गाताना, शेवटचं गाताना जाता थांबू ती सांगून गेली उभीचा अर्थ। थरथरत होतो मी काळशिवाच्या शपथ घालून माझ्या डागू चेहऱ्याची देवाधिकाराची। माझं काळच प्रचंड फडफडलं तिचं गाव ऐकताना, माझं काळच प्रचंड फडफडलं तिचं गाव ऐकताना, तिच्या प्रेताच्या सापड्यातून वळून रडताना। मायबाई हे तुझ्यातलं गुण कसं सांगितलं शेवटाला बाई, तू हे तळवळ निष्ठान तोडलंस, सगळी मान रडली तुझ्या उभी होती। तुझी पुण्याई माझ्या शब्दांना साईसारखी निपुण काळोखात ठगलून गेलीस शेवटच्या क्षणी। तुला नाही कसं म्हणू, तुला नाही कसं म्हणू, मृत्यूनंतरही तुझ्या गाण्याची नक्की माझ्याही शब्दांना मृत्यूपर्यंतची। डोळ्यांच्या निबिड तळखळात बोलणारी, डोळ्यांच्या निबिड तळखळात बोलणारी। हा आहे मुक्तछंद, ज्याला तुम्ही असं काही नाही आता की तो सिरियस कविता, पण प्रत्येक मुक्तछंद हा ह्याच मोडणे जातो असं पण नाही। आणि आता मी इथे डायरेक्ट नादो महालोची म्हणजे त्याच्यानंतर ती सिनेमामध्ये मुक्ता नावाचे चित्रपट आहे त्याच्यामध्ये ती गायली। कभी गाऊन येते
मेघनाचा पालखीला डोळलेल्या जाई जुईचा गंध मातीला हो गंध मातीला जाई जुईचा गंध मातीला हो गंध मातीला हिरव्या झाडांचा छंद गीताला हिरव्या झाडाचा छंद गीताला जाई जुईचा गंध मातीला हो गंध मातीला पानावरती सांडली मोती पानावरती सांडली मोती पानावरती सांडली मोती ओला भेटीला जाई जुईचा गंध मातीला हो गंध मातीला हो 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 थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण खूप नशीबवान आहात की मॅडम थोड्या दिवसासाठी सरांच्या जागेवर आलेले आहेत, पण खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आहे मॅडमांचं की त्या दिवशी परिचय जेव्हा मॅडमचा केला तेव्हा तुम्हाला कळलंच असेल की अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं उत्कृष्ट असं योगदान आहे. सुंदर लेखन करतात, आवाज तुम्ही आता ऐकला सुंदरच आहे. त्याचप्रमाणे नाटकांमध्ये काम करतात. कुठलं असं क्षेत्र नाही की त्याला त्यांनी स्पर्श केला नाही. असं सुंदर व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन त्याच्याशी तुम्हाला झालं. खरोखरच तुम्ही नशीबवान आहात. परीक्षा सुरू आहे बोर्डाची आणि पेपर सुरू होतो ते पर्यवेक्षक असतात. ते मुलांना सूचना देतात की तुम्ही पेपर व्यवस्थित लिहा, समाज कसा सोडायचा, तात्विक कसं लिहायचं, प्रश्न क्रमांक कसे व्यवस्थित मांडायचे हे सांगतात. पेपर सुरू होतो आणि पेपर सुरू झाल्यानंतर एक विद्यार्थी आहे तो पेपर लिहायला सुरुवात करणार एवढ्या त्याच्या पुढच्या बेंचवर एक मुलगी बसते. त्याचं नाव असतं शुभदा जोशी. आणि मुली तुम्हाला माहिती आहे मुली कशा असतात? हुशार असतात. म्हणजे अभ्यासात पण हुशार असतात आणि डोक्याने पण हुशार असतात. मुलांना काय करतात? मनात काढतात तर स्वतःतून बाहेर पडतात. अतिशय सुंदर अशी कविता मुलगी आणि खास मुलांनी घेण्यासारखी आहे. समजलं? तर प्रत्यक्ष आपण कवितेला सुरुवात करूया. पेपर सुरू झाल्यानंतर काय होतं? ठीक आहे ना? SSC मी बसलो होतो प्रथम परीक्षेत. SSC मी बसलो होतो प्रथम परीक्षेत. एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा. आणि माझ्या मनातली नंबर होता शुभदा जोशीचा. त्याच्याच वाटत शुभदा जोशी म्हणायची होती. तिचा नंबर पडला. माने नाती देऊन दिसरा नकळत सवयीने. माने नाती देऊन दिसरा नकळत सवयीने निघून लागली पेपर पहिला मानांतर पाठ. मोह काळा तिच्या शेपट्याचा भाग. मऊ रेशमी मोह काळा शेपट्याचा भाग. तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या पाकावर. पण काय झालं? ती पेपर लिहिते
मुलांना संकल्पना समजण्यासाठी हे केवळ खूप महत्त्वाचं आहे. 10वी-12वीचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे. संकल्पनेची गरज आहे. शेवट किती घंटा होता आलो घरावर, कळले आम्हा सगळे अमृते गावी खेळावर. केसानेला गळा कापला अलगदची माझा, शुभदा जोशीच्या केसांनी या गळा कापला अलगदची माझा, लिंग शेपट्या परी बदलाचा जगतो महाराजा. सगळ्यात महत्त्वाचे शेवटच्या दोन ओळी आहेत की शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका, शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका, शुभदा प्राध्यापिका. ज्या शुभदाच्या केसांच्या वेळीमध्ये मी 30 तास गुरफटून पडलो तर माझ्यावर काही कधी की खेडेगावात आता शेतावर मोठेवर काम करतोय, त्याच वेळी माझ्याकडची शुभदा ही कॉलेजमध्ये प्राध्यापक झाली आहे. त्या कवितेतून एवढं आपल्याला शिकण्यात आलं आहे की आपण त्या वयात तेच केलं पाहिजे. शिकण्याच्या वयात आपण शिकलंच पाहिजे. व्यसनांच्या किंवा नको त्या गोष्टींच्या आहारी गेल्यानंतर आपल्याला बैलाच्या शेपटी जसं तिला शेपटावर लागतात, शेवटी आपल्याला बैलाची शेपटी धरावी लागते, म्हणजे शेतात काम करावं लागतं. तर अशा प्रकारे कविता होती. त्यानंतर दोन दिवस अतिशय सुंदर हा कार्यक्रम आपल्या शाळेने आम्हाला परवानगी दिली. त्यांचा आभार मानण्याचं आपलं कर्तव्य आहे. तर कन्नडिकर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामध्ये कन्नडी श्री सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कन्नडी, श्री तुकाराम श्रीराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कन्नडी आणि बालवाडी कन्नडी या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय व आदरणीय श्री प्रसिद्धी सावंत साहेब यांचे मी प्रशालेच्या मार्फत आभार मानते. त्यानंतर शालेय समितीचे चेअरमन आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय व आदरणीय श्री आर एस सावंत यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्र तुमच्या सर्वांचे आभार मानते. कारण तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला, त्यामुळे तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि महावचनाचा हा कार्यक्रम इथेच संपला. जहां